वेलकम ऑल ऑफ यू ऑन माय यूट्यूब चॅनल. सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय 2.5 अ हिरोईन ऑफ द सी. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं वॉर्मिंग अप आणि चिटचाट. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत याच धड्याचं डिस्क्रिप्शन. चला तर मग सुरू करूया आजचा सेशन. 2.5 A heroine of the sea. Around the rocky coast of England stand many lonely lighthouses. जी समुद्राची किनारपट्टी होती इंग्लंडची ती खडकाळ होती आणि त्या ठिकाणी अनेक दीपग्रह उभे होते. देअर लाईट्स, त्या दीपग्रहांचा प्रकाश शायनिंग अक्रॉस द सी वॉर्न सेलर्स ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक्स. त्या धोकादायक खडकांपासून इशारा मिळण्यासाठी त्याचा प्रकाश पूर्ण समुद्रावरती पसरत असे आणि खलाशांना त्याचा इशारा मिळत असे. वेन दे सी द लाईट सेलर टेक देअर शिप फार आउट टू सी. आणि ज्यावेळेस त्या प्रकाशापासून इशारा मिळत असे ते पाहून जे खलाशी होते ते त्यांची जहाजे समुद्रात आतमध्ये घेऊन जात असत. बट समटाईम्स, परंतु केव्हा केव्हा फिअर स्टॉर्म ड्राईव्ह शिप ऑन टू द रॉक्स. परंतु जे अक्राळ विक्राळ जे वादळ असायचं त्या वादळानं ती जहाजे या खडकावर येऊन आदळायची. दिस इज द स्टोरी ऑफ ब्रेव्ह गर्ल. ही कथा आहे एका शूर मुलीची. अँड ऑफ शिपरेक ऑन द रॉक्स वन नाईट इन 1838. सन 1838च्या एका मध्यरात्री असंच एक जहाज या खडकावर येऊन आदळलं आणि ही कथा त्या संदर्भात आहे. ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ लाईट हाऊस कीपर. ग्रेस डार्लिंग ही एका दीपग्रह सांभाळणाऱ्याची मुलगी होती. शी हॅड लिव्ह ऑल हर लाईफ इन लोनली लाईट हाऊसेस. तिनं संपूर्ण तिचं जीवन एकाकी असणाऱ्या दीपग्रहामध्ये व्यतीत केलेलं होतं. फार अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज. जे दीपग्रह शहरापासून आणि गावांपासून खूप लांब होतं. देअर वॉज नॉट इवन अ विलेज नियर देअर होम. त्यांच्या घराच्या जवळ एखादं साधं खेडंसुद्धा नव्हतं. देअर नियरेस्ट नेबर्स वेअर मेनी माइल्स अवे. त्यांचा जो शेजारी होता तो कित्येक मैल दूर असायचा. बट ग्रेस फादर वॉज अ वाईज अँड एज्युकेटेड मॅन. परंतु ग्रेसचं जे वडील होते ते तो व्यक्ती अतिशय शहाणा आणि शिकलेला व्यक्ती होता. हू ब्रॉट अप हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली. ज्यानं आपल्या मुलांचा सांभाळ अतिशय काळजीपूर्वक केलेला होता. ग्रेस अँड हर ब्रदर अँड सिस्टर्स वेअर ऑल टॉट टू रीड अँड राईट. त्यानं आपल्या मुलांना ग्रेसच्या भावांना बहिणींना सर्वांना लिहायला आणि वाचायला शिकवलेलं होतं. देअर फादर ऑल्सो टॉट देम टू ऑनेस्ट अँड ब्रेव्ह अँड अनसेल्फिश. त्याने आपल्या मुलांना प्रामाणिक राहायला, शूरता आणि निस्वार्थी जीवनाचे धडे दिलेले होते. वेन ग्रेस वॉज 10 years old, द फॅमिली वेंट टू लिव्ह इन द लॉंगस्टन लाईट हाऊस. ज्यावेळेस ग्रेस 10 वर्षाची होती त्यावेळेस त्या कुटुंबानं लॉंगस्टन जे दीपग्रह होतं त्या ठिकाणी ते राहायला गेले. देअर न्यू हाऊस वॉज ऑन सम वाईल्ड आयलँड्स नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड. त्यांचं जे नवीन घर होतं, नवीन दीपग्रह होतं ते अगदी जंगलात असणाऱ्या एका बेटावरती होतं जे की इंग्लंडच्या पूर्व किनारपट्टीच्या जवळ होतं. द डार्लिंग चिल्ड्रन ग्रीव अप हिअर. आणि मग ती जे डार्लिंग कुटुंबातली जी मुलं होती ती इथंच लहानाची मोठी झाली. वेन दे वेअर ओल्डर दे लेफ्ट देअर लोनली होम वन बाय वन अँड फाउंड वर्क इन द सिटीज. आणि जशी जशी ती मुलं मोठी झाली तसं तसं त्यांनी त्यांचं एकाकी असणारं घर एकामागोमाग एक सोडलं आणि शहरामध्ये त्यांनी काम मिळवलं. ॲट लास्ट, सर्वात शेवटी, ऑल ऑफ देम हॅड लेफ्ट द लाईट हाऊस. सर्वात शेवटी सर्वांनी एक एक करून ते दीपग्रह सोडलं. एक्सेप्ट ग्रेस. परंतु ग्रेसनं ते दीपग्रह सोडलं नव्हतं. हू स्टेड ॲट होम टू हेल्प हर मदर अँड फादर. जी घरी थांबून तिच्या आईला आणि वडिलांना मदत करायची. शी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल. ती खूप उंच झालेली नव्हती. शी वॉज ओनली अ लिटल वुमन. ती एक छोटीशी स्त्री होती. नॉट ॲट ऑल लाईक हर फादर. ती तिच्या वडिलांसारखीही नव्हती. हू वेअर मोर दॅन 6 feet टॉल. जे जवळपास 6 फुटापेक्षा जास्त उंच होते. ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर 6, 1838 अ टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लोईंग. 6 सप्टेंबर 1838च्या एका रात्री एक प्रचंड असं वादळ सुरू झालं. ग्रेस वॉज यूज टू स्टॉर्म.
ग्रेसला अशा वादळांची सवय होती. शी हरसेल्फ वॉज वॉर्म अँड सेफ इन द बिग लाईट हाऊस. ती स्वतः सुरक्षित आणि गरम उबदार अशा लाईट हाऊसमध्ये होती. बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट द पुअर सेलर्स. परंतु ती नेहमी दुःखी असायची त्या गरीब बिचाऱ्या खलाशांसाठी हू वेअर ॲट सी इन द स्टॉर्म, जे समुद्रामध्ये त्या वादळात अडकलेले असायचे. शी डिड नॉट नो दॅट अ टेरिबल थिंग वॉज हॅपनिंग दॅट नाईट. तिला कल्पना नव्हती की एक अतिशय भयानक घटना त्या रात्री घडणार आहे. दॅट नाईट अ शिप वॉज रेक्ट अपॉन द रॉक्स. त्याच रात्री एक जहाज येऊन त्या खडकावरती आदळलं. ग्रेस अँड हर पॅरेंट्स डिड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश. ग्रेसनं आणि तिच्या वडिलांना पालकांनी तो आवाज काही ऐकला नाही. द नॉईज ऑफ द विंड अँड द वेव्ज वॉज टू लाऊड. तो आवाज वाऱ्यामुळं आणि समुद्राच्या लाटामुळं तो आवाज त्यांना ऐकायला आला नाही. ते कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स. त्यांना दुसरं काहीही ऐकायला येत नव्हतं. बट अ शिप कॉल द फोर फार शायर हॅड हिट द रॉक्स अ माईल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. परंतु जे जहाज होतं ज्याचं नाव फोर फार शायर असं होतं, ते जहाज एका खडकावर त्या लाईट हाऊसपासून कित्येक मैल आतमध्ये समुद्रात येऊन आदळलं. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्रॉन. सगळे जवळपास प्रवासी व्हायला लागले, बुडायला लागले. बट 9 मेन अँड वुमेन वेअर एबल टू क्लाइंब ऑन टू द रॉक. परंतु त्यापैकी 9 स्त्री आणि पुरुष ज्यांनी एका खडकाचा आधार घेऊन त्या ठिकाणी ते थांबले. द विंड नियरली ब्ल्यू देम इन टू द सी ॲज दे क्लंग टू द बिअर रॉक्स. परंतु वारा जवळपास त्यांना समुद्रामध्ये ओढून नेत होता, परंतु त्यांनी स्वतःला त्या खडकाला धरून ठेवलं. इन द डिस्टन्स दे सॉ द वॉर्न लाईट ऑफ द लाईट हाऊस. आणि काही अंतरावर त्यांना तो लाईट हाऊसचा उबदार प्रकाश दिसला. बट ऑफकोर्स देअर शाउट्स अँड स्क्रीम्स वेअर नॉट हर्ड. परंतु नक्कीच त्यांच्या किंचाळ्या आणि आरडाओरड तिथपर्यंत ऐकायला जात नव्हता. ऑल नाईट दे क्लंग देअर इन द स्टॉर्म. पूर्ण रात्रभर ते त्या खडकावरती थांबले. नेक्स्ट मॉर्निंग ॲट 6 o'clock ग्रेस वॉज ड्रेसिंग. जवळपास सकाळी 6 वाजता ग्रेस आवरावर करत होती. शी लुक्ड आउट ऑफ हर विंडो अँड सॉ द स्टॉर्म वॉज स्टील गोईंग. तिनं खिडकीतून पाहिलं त्यावेळेस तिला असं दिसलं की ते वादळ अजूनही सुरू होतं. सडनली शी स्टॉप्ड. अचानकपणे ती थांबली. वॉजंट देअर समथिंग ऑन द डिस्टन्स रॉक. त्या खडकावरती काहीतरी आहे का? कॉलिंग हर फादर शी लुक्ड अगेन. तिनं तिच्या वडिलाला बोलवलं आणि परत ती पाहायला लागली. येस देअर वेअर सर्टनली पीपल क्लिंगिंग ऑन टू द रॉक्स. नक्कीच तिथं लोक होते आणि त्यांनी स्वतःला त्या खडकाला पकडून ठेवलेलं होतं. बट दे वेअर हाफ अंडर द सी. परंतु ते जवळपास अर्धे समुद्रामध्ये होते. वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्रॉन. आपण त्यांना बुडून किंवा वाहून जाण्याच्या अगोदर नक्कीच त्या ठिकाणाहून सोडवलं पाहिजे. क्राईड ग्रेस. ग्रेस ओरडली. वी मस्ट डू समथिंग. आपण नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. विल यू एव्हर स्लीप अगेन फादर इफ दे डाय. जर ते मरत असतील तर तुम्हाला परत एकदा झोपायला आवडेल का? तिनं वडिलांना विचारलं. विल्यम डार्लिंग वॉज अ ब्रेव ओल्ड मॅन बट ही शुक हिज हेड. विल्यम डार्लिंग हा अतिशय शूर असा वयस्कर पुरुष होता, परंतु त्यानं नकारानं मान हलवली. इट इज होपलेस ही सेड. तो म्हणाला हे निराशादायी आहे. वी कॅन डू नथिंग. आपण काहीही करू शकत नाही. हाऊ कॅन आय रो अ बोट बाय मायसेल्फ थ्रू दीज वेव्ज. मी एकटा या लाटेमधून बोट तिथं वल्हवत कशी घेऊन जाऊ शकतो? इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हिअर टू हेल्प मी. जर इथं मला मदतीला एकही दुसरा व्यक्ती नाही आहे. आय कॅन हेल्प यू फादर क्राईड ग्रेस. ग्रेस ओरडली. मी तुम्हाला मदत करते. आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन कांट आय. तुम्हाला असं वाटत नाही का एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या पुरुषासारखी मी बोट वल्हवू शकते? आय एम स्मॉल बट आय एम स्ट्रॉंग. मी लहान जरी असले तरी मी ताकदवान आहे. यू अँड आय हॅव ऑफन रोड टुगेदर. आपण दोघांनी कित्येक वेळेस बोट एकत्र चालवलेली आहे. वी कॅन रीच देम दोज अनफॉर्च्युनेट पीपल. आपण त्या कमनशिबी लोकांपर्यंत नक्कीच पोहोचू शकू. मिसेस डार्लिंग वॉज विथ हर हजबंड अँड डॉटर ॲट द विंडो. तिची आईसुद्धा त्या ठिकाणी तिच्या पतीबरोबर आणि त्या मुलीबरोबर खिडकीत उभा राहून
ती पाहत होती. नो नो, शी एक्सक्लेम. ती पण ओरडली, नाही नाही. हाऊ विल इट हेल्प दोज पुअर पीपल इफ यू आर ड्रॉन. तू त्यांना, त्या गरीब लोकांना कशी मदत करू शकते जर तू वाहून गेली तर. यू कॅनॉट रो इन दिस स्टॉर्म. तू या वादळामध्ये बोट नाही चालवू शकत. डू नॉट ट्राय. प्रयत्नसुद्धा करू नको. अ गर्ल लाईक यू. तुझ्यासारखी एक मुलगी, ग्रेस, कॅनॉट डू अ मॅन्स जॉब. पुरुषांचं काम करू शकत नाही. लेट्स अस प्रे फॉर देम हजबंड. ती पतीला सांगते, चला आपण त्या लोकांसाठी प्रार्थना करूया. गॉड विल हेल्प देम परहॅप्स बट वी कॅनॉट. देवच त्यांना मदत करेल, आपण त्यांना मदत नाही करू शकत. ग्रेस वॉज डिटरमाइंड हावेवर. एवढं झालं तरीसुद्धा ग्रेस तिच्या निश्चयावर ठाम होती. शी अर्ग्यूड अंटिल ॲट लास्ट हर फादर ॲग्रीड. ती वडिलांबरोबर वाद घालत राहिली जोपर्यंत वडील तयार होत नाहीत. पुअर मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हर्ट हेल्प देम टू गेट द बोट आउट. शेवटी बिचारी तिची आई, जी अगदी हृदयावरती दगड ठेवून अगदी दुःखी हृदयानं शेवटी त्यांना बोट काढण्यास मदत करू लागली. शी वॉच अँड प्रेड ॲज दे सेट ऑफ. ते निघताना तिनं पाहिलं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली. एनीवन हू हॅज सीन अ स्टॉर्म ॲट सी कॅन इमॅजिन दॅट जर्नी. जर आपल्यापैकी कोणी जर समुद्रातील वादळ पाहिलं असेल तर त्यांच्या प्रवासाची कल्पना आपण करू शकतो. द बोट वेंट अप डाऊन ओव्हर वेव्ज ॲज हाय ॲज हिल्स. त्या वादळामध्ये, समुद्रातील वादळामध्ये बोट पर्वता एवढी उंच जाते आणि परत खाली येते. समटाईम्स इट स्टूड ऑन वन एंड. कधीकधी ती बोट लाटेच्या वरच्या टोकावरती असते. समटाईम्स ऑन द अदर एंड. कधीकधी लाटेच्या खाली असते. इट वेंट अप अप टू द टॉप ऑफ वेव अँड देन डाऊन डाऊन इन टू द ग्रेट व्हॅली. ती लाटेबरोबर उंच उंच जाते आणि दरीसारखी खूप खोल खोल येते बिटवीन द वेव्ज. हे सर्व चालतं ते लाटेंच्या मध्ये. एव्हरी टाईम दे वेंट डाऊन बोट नियरली वेंट अंडर द वॉटर. आणि एवढं सगळं होत असताना ती बोट आत पाण्यात जात राहते. बट लिटल बाय लिटल पुलिंग विथ ऑल देअर स्ट्रेंथ ऑन द ओर्स दे केम नियरर द रॉक्स. आणि हळूहळू करत करत ते बोट वल्हवत, जे दांडा होता बोटीचा तो वल्हवत ते त्या खडकाच्या जवळ आले. द विंड अँड द रेन वेअर सो स्ट्रॉंग. वारा आणि पाऊस खूप जोरात चालू होता. दॅट ग्रेस कुड नॉट सी द मेन अँड वुमेन क्लिंगिंग टू द रॉक्स. वारा आणि वादळामुळं तिला त्या खडकावर ते व्यक्ती असणारे स्त्री पुरुष दिसतही नव्हते. शी ओनली हर्ड देअर क्राईज फॉर हेल्प. त्यांना फक्त त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. शी नीडेड ऑल हर स्ट्रेंथ टू होल्ड ऑन टू द ओर्स विच वॉज बिगर दॅन हर सेल्फ. तिनं जे बोटीचे वल्हे होते ते जोरात ताकदीनं पकडलेले होते, जे तिच्यापेक्षा खूप मोठे होते. ॲट लास्ट दे केम क्लोज टू द रॉक्स. शेवटी ते खडकाच्या जवळ पोचले. विल्यम डार्लिंग वॉज एबल टू जम्प ऑन टू द रॉक्स. विल्यम डार्लिंगनं बोटीमधून त्या खडकावर उडी घेतली. वाईल ग्रेस ऑल अलोन हेल्ड द टू मेन इन टू द बोट. परंतु ग्रेस ही बोटीमध्ये थांबून तिनं त्याच्यावरील 2 व्यक्तींना बोटीमध्ये घेतलं. द 2 सेलर्स फ्रॉम द रेकेट शिप वेअर एबल टू रो. जे 2 खलाशी तुटलेल्या बोटीमधले होते ते बोट वल्हवू शकत होते. दे हेल्प द डार्लिंग ड्युरिंग द लाँग जर्नी बॅक टू द लाईट हाऊस. आणि त्या 2 खलाशांनी परतीच्या प्रवासाला निघत असताना त्या दोघांना बोट वल्हवण्यासाठी मदत केली. देन ग्रेस अँड द 3 वुमन गॉट आउट. किनाऱ्याला पोचल्यानंतर ग्रेस आणि 3 महिला त्यातून खाली उतरल्या. ओल्ड विल्यम डार्लिंग अँड द 2 सेलर्स रोड बॅक अक्रॉस द डेंजरस सी टू रेस्क्यू द 4 मेन स्टील ऑन द रॉक्स. विल्यम डार्लिंग आणि ते 2 खलाशी यांनी परत एकदा त्या धोकादायक प्रवासाला समुद्रात सुरुवात केली. जे 4 व्यक्ती खडकावरती अजून अडकलेले होते त्यांना सोडवण्यासाठी ते परत निघाले. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट नाव. ग्रेसला आता विश्रांतीसाठी बिलकुल वेळ नव्हता. ऑल दॅट डे, ती पूर्ण दिवसभर शी वॉज बिझी हेल्पिंग हर मदर टू वॉर्म अँड फीड द रेस्क्यूड पॅसेंजर. ती तिच्या आईला मदत करत होती की जे प्रवासी ज्यांची सुटका केलेली होती त्या प्रवाशांना खाऊ घालण्यासाठी. आफ्टर सेव्हरल डेज दीज पॅसेंजर्स वेअर एबल टू रिटर्न टू देअर होम्स इन इंग्लंड. कित्येक दिवसानंतर ते जे प्रवासी होते ते त्यांच्या घरी परत जायला इंग्लंडमध्ये परत निघाले.
They told the story of the brave girl and her father to their families and friends. त्या प्रवाशांनी त्या शूर मुलीची आणि तिच्या वडिलांची कथा त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रांना सर्वांना सांगितली. सडनली ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वेअर फेमस. आणि अचानकपणे ग्रेस डार्लिंग आणि तिचे वडील खूप प्रसिद्ध झाले. द स्टोरी ऑफ देअर हिरोइझम वॉज टोल्ड इन द न्यूजपेपर. वर्तमानपत्रात त्यांच्या शौर्यकथा सांगितल्या गेल्या. मनी वॉज रेज टू हेल्प ऑल द लाईट हाऊसकीपर्स इन देअर डेंजरसली लोनली लाईव्ज. आणि त्याच्यानंतर कित्येक निधी उभा राहिला, पैसा उभा राहिला लाईट हाऊस जे सांभाळत होते त्यांच्यासाठी, जे धोक्याच्या ठिकाणी, जे एकाकी ठिकाणी असे जे लाईट हाऊस कीपर होते त्यांच्या मदतीसाठी निधी उभा राहिला. ग्रेस अँड हर फादर वेअर गिव्हन अ स्पेशल रिवॉर्ड फॉर देअर हिरोइझम. ग्रेसला आणि तिच्या वडिलांना त्यांच्या शौर्याबद्दल खूप छान बक्षीस मिळालं. पुअर ग्रेस डिड नॉट लिव्ह लाँग आफ्टर द रेस्क्यू. परंतु गरीब बिचारी ग्रेस त्या मदतीनंतर, त्या प्रसंगानंतर काही दिवसच जिवंत राहिली. शी डाईड ॲट द एज ऑफ 27. ती वयाच्या 27व्या वर्षी मरण पावली. बट शी इज स्टील रिमेंबर्ड फॉर हर अनसेल्फिश करेज. परंतु ती लक्षात राहिली तिच्या निस्वार्थी धैर्यामुळे. शी रिस्क्ड हर ओन लाईफ फॉर अदर्स. तिनं दुसऱ्यांच्या जीवन वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलेला होता.